नमस्कार, सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बातमी पावसामुळे झालेल्या महापुरासंदर्भातील। अतिवृष्टीमुळे अनेक गावात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात सर्वदूर जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहावयास मिळत आहे। मुख्यत्वे करून माकणी, म्यानाद नदी, उदगीर तालुक्यातील मौजे नेत्रगाव, अहमदपूर तालुक्यातील हागदळ तसेच थोडगा पूल इथेही पाण्याच पाणी दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत। शेतपिकांचेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। पशुधनाचीही हानी झालेली आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करतानाही आपल्याला पाहावयास मिळते। माकणी येथील पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे माकणी चोंबळी रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी रस्ता उमरगा चापोली मार्गे आहे। म्यानाद नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून शेनकुड येथील पूल पाण्याखाली गेलेला आहे। उदगीर तालुक्यातील मौजे नेत्रगाव रस्त्याच्या पुलावरही पाणी वाहत आहे। अहमदपूर तालुक्यातील हागदळ पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। थोडगा येथील पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे थोडगा मोगा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी रस्ता टेंभुर्णी हसरणी धानोरा खुर्द मार्गे करण्यात आलेला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलेले असून नदीकाठच्या गावातील लोकांनी पशुधनासह सुरक्षित ठिकाणी राहावे अशीही यावेळी त्यांनी सूचना केलेल्या आहेत। लवकरात लवकर शासन नुकसान भरपाई देईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी घ्यावी, पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील काही ठिकाणची ही काही क्षणचित्रे आपण पाहत आहोत। महापुराची काही क्षणचित्रे आपण पाहत आहोत।